मंगलाचरण. चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 35, गाथा नंबर 19, 20, 21. एक गाथा पाठ करायचं. जासून वर्णुन गंधो रसु जासून सदुर्न पासो जासून जन्मन मरणो नविनाव निरंजनो तासो. जिसके नहीं है वर्ण रसना गंध ना स्पर्शन ना शब्द जानो निरंजन जिसके जन्म ना मरण ना. आचार्य योगेंद्र देवविरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथांतर्गत आचार्य 10 गाथेच्या द्वारे सिद्ध भगवंताचं स्वरूप या ठिकाणी सांगत आहे. स्वरूप म्हणा, लक्षण किंवा कारण, चिन्ह हे समानार्थी शब्द आहेत आणि त्यामध्ये कार्य परमात्मा, कारण परमात्मा यांची चर्चा आहे. कार्य परमात्मा पर्यायामध्ये आपणाला आश्रय करण्यासाठी तावत्काल उपादेय आहे आणि आपला कारण परमात्माच आपल्याला ध्यान करण्यासाठी, आश्रय करण्यासाठी, सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी उपयोगी आहे. अन्य कोणी उपयोगी नाही हे सांगत असताना 19, 20 आणि 21 गाथेमध्ये अर्थ, जिसके वर्ण नहीं है, गंध नहीं है, रस नहीं है, जिसके शब्द नहीं है, स्पर्श नहीं है, जिसके जन्म नहीं है, मरण नहीं है, उसी का नाम निरंजन है. म्हणजे काय आहे? आता याला 2 पद्धतीने पाहतात. एक तर पर्याय दृष्टीने वर्ण, गंध, रस, शब्द, स्पर्श, जन्म आणि मरण पर्याय दृष्टीने जीवाला आहे. अनुच्चरित असद्भूत व्यवहारण्याच्या अपेक्षेने हे सगळं जीवामध्ये आत्ता वर्तमानमध्ये आहे. नाही असं नाही, पण तो कसा आहे? त्रिकालवरती जीवाचा स्वभाव नाही. जसं पावसाळ्यामध्ये सूर्यासमोर ढग येतात, मग ते ढग येतात तर ढग आहे. काही काळापर्यंत सूर्याचा प्रकाश दबलेला आहे, पण तो शाश्वत सूर्यासमोर ढग असत नाही ते. मग तसं हे व्यवहारण्याने तुमच्यामध्ये असतानासुद्धा आचार्य सांगतात की आत्म्यामध्ये जसा दर्शन गुण आहे, ज्ञान गुण आहे, श्रद्धा आहे, चारित्र्य आहे, सुख, वीर इत्यादी विशेष गुण आहेत, अस्तित्वादी सामान्य गुण आहेत, तसं अस्पर्श, अरस, अगंध, अवर्ण, अशब्द आणि एक या ठिकाणी राहिलेलं आहे. कोणतं राहिलेलं आहे? प्रवचन सारमध्ये तिथे सांगताना अशब्द, रस, गंध, अवर्ण, अस्पर्श आणि अनिर्दिष्ट संस्थान. संस्थान म्हणजे शरीराचा आकार, तो या ठिकाणी घेतला नाही, पण त्याच्यामध्ये त्याला आपण काय करायचं? गर्भित करायचं.
मग आत्म्यामध्ये जसे विशेष गुण आहेत आणि सामान्यही गुण आहेत अस्तित्वादी, ते गुण जसे अस्थिरूप आहेत तसं अस्पर्श, रस, गंध, अवर्ण आणि अशब्द आणि अनिर्दिष्ट संस्थान हे आत्म्याचे अस्थिरूपाने गुण आहेत. हे काय आहे? अस्थिरूपाने आत्म्याचे गुण आहेत. गुण परद्रव्याच्या गुणाच्या अभावामध्ये, परद्रव्याच्या गुणाच्या अभावामध्ये पदार्थामध्ये गुण कधी असत नाही. जसं साखर गोड आहे. साखर गोड का आहे? आंबट नाही म्हणून. असं चालेल का? आंबट नाही म्हणून साखर गोड आहे असं मानलं तर काय म्हणतात? मग गोडी धर्म आंबटाची अपेक्षा ठेवेल. मग तसं हे जीवामध्ये अस्पर्श, रस, गंध, वर्ण हे गुण जीवाचे अस्थिरूप गुण आहेत. आणि हे अस्थिरूप गुण आहेत म्हणून अनुभव करताना आचार्यांना आत्मा अस्पर्श, रस, गंध, अवर्ण, अशब्द आणि चेतना ज्ञान दर्शनाने युक्त असा आत्मा स्वतःचा अनुभवाला आलेला आहे. मग तसं जे सिद्ध परमात्मा झाले त्यांना शरीर नाही म्हणून वर्ण नाही, गंध नाही, शब्द नाही आणि स्पर्श नाही, जन्ममरण नाही म्हणून ते सिद्ध भगवान द्रव्यार्थिक ज्ञानाने आणि पर्यार्थिक ज्ञानाने निरंजन आहेत. आणि हीच गाथा जय धौलामध्ये आहे, धौलामध्ये आहे, गोमटसार जीवकांमध्ये आहे, कुंदकुंदांच्या पाची परमागमध्ये ही गाथा आहे, भावपाऊड अष्टपाऊडमध्ये आहे. म्हणजे ही गाथा पूर्वीच्या आचार्य कुंदकुंदांच्या आचार्यांच्या पूर्वीपासून ही गाथा चालत आलेली आहे. आणि गाथा ही गाथा कुंदकुंदांची पाची परमागमध्ये असताना तुम्हाला द्रव्यसंग्रहमध्ये पण सापडेल. मग गाथा एकच आहे पण कुंद भगवंताने त्या एकाच गाथेमधले एक पद घेऊन प्रत्येक ठिकाणी अर्थ वेगळा वेगळा केलेला आहे. तर त्या ठिकाणी प्रवचनसारमध्ये अनिर्दिष्ट संस्थान काय सांगितलं? अनिर्दिष्ट संस्थान. अ म्हणजे नाही, निर्दिष्ट जे दाखवले जात नाही, केले जात नाही, दिसत नाही असा कोणताही आकार जीवाला नाही. मग तिथे अलिंग ग्रहण. मग अलिंग या एका शब्दावरून 21 बोल काढले त्याने. अलिंग ग्रहण प्रवचनसारमध्ये गाथा जेव्हा येते तिथं त्यांनी काय केले की गाथेमध्ये अलिंग ग्रहण आहे. अ म्हणजे नाही, लिंग म्हणजे चिन्ह. तसं अग्नीला जाणण्यासाठी दूर चिन्ह आहे. तुम्हाला लाडू करायचे तर पाक तयार झालेला आहे, याच्यासाठी चिन्ह काय असणार? गोळा तयार झाला किंवा तार आली, हे काय झाले? चिन्ह आहे. एखाद्या घरी आपण आमंत्रण द्यायला गेलो आणि आपल्याला दरवाजापाशीच वास आला आणि आज जाऊन विचारलं, आज का पुरणपोळ्या चालल्यात का? हे सगळे तुम्हाला काय होतात? पाची इंद्रियाच्या जरी जाणीवेत येतात, दिसतात तुम्हाला. तसं अलिंग म्हणजे हे तुम्हाला
बहिरंगातल्या कोणत्याही चिन्हाच्या द्वारे आत्मा तुम्हाला जाणीवेत येणार नाही. मग मला आत्म्याच्या अनुभवासाठी काय तर चिन्ह पाहिजे, तर सांगतात की अलिंग ग्रहण, जे कोणत्याही चिन्हाच्या द्वारे तो आत्मा अनुभवाला येत नाही. कथन केलं जाईल, मी आत्ता बोलत आहे, हाताच्या क्रिया होतात, मग मी जिवंत आहे, हे व्यवहाराने मी या सध्या जिवंत आहे. याच्यासाठी बहिरंगातल्या क्रिया जसे दिसून येतात, तसं आत्मा पाहण्यासाठी जाणण्यासाठी कोणतंही लिंग नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर ती गाथा पहा, अलिंग ग्रहण. त्या अलिंग एक शब्दावरून त्यांनी 21 बोल काढले आणि याच्यावरती पंडित काहनजीचे पण प्रवचन आहे, ती पण वाचा. त्यांनी फार सुंदर त्यांनी केलेले आहे ते. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी काय केलं, तिथे सांगितलेलं आहे, जी गाथा एकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी काय केलं त्यांनी, त्या ठिकाणी अर्थ भिन्न भिन्न दाखवलेला आहे. जी आचार्य गाथा एकच सांगतात, पण त्या गाथेच्या प्रत्येक ठिकाणी अर्थ वेगळा वेगळा केला जातो. तो नंतर लक्षात आलं, सतत लक्षात नाही. तसं इथे हे असं ज्यांच्यापाशी नाही, कुठे कार्यामध्ये याचा अभाव आहे, सिद्ध परमात्मा म्हणून सिद्ध कसे आहेत, निरंजन आहेत. मग कार्यामध्ये याचा अभाव का झाला, तर कारणामध्ये हे धर्म नव्हते. जे पुद्गलाचे स्पर्श रस वर्ण गंध आहेत, ते गंधरस पुद्गलामध्ये आहेत, पण जीवाच्या स्वभावामध्ये नव्हते, कारणामध्ये. म्हणून सिद्धांच्या कार्यामध्ये ते प्रगट झाले. जर कारणामध्ये गुण नसले असते, कारणामध्ये त्या गुणाचा अभाव असला तर कार्यामध्ये प्रगट झाले असते का? म्हणजे कारण तिथे स्वभाव होता, अस्पर्श अरस अगंध अवर्ण अशब्द, म्हणून ते पर्यायामध्ये त्यांचा काय झाला, सर्वता अभाव झाला. म्हणून सिद्ध भगवान निरंजन आहेत. आणि आपल्यामध्ये व्यवहारण्याने अनुपचरित अर्थभूत वर्णने हे सगळं दिसून येतात, पण आपल्याही निश्चयाने आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा हा स्वभाव आत्ता नाही. म्हणून ध्यानाला बसल्यानंतर मला काय तर वर्ण दिसला, केसरी वर्ण दिसला, पांढरा वर्ण दिसला, पण माझं ध्यान छान झालेलं आहे. कृष्ण वर्ण दिसला, निळा वर्ण दिसला, म्हणून माझं ध्यान अशुभ आहे, असं म्हटलं तर चालेल का? नाही. म्हणून ध्यानाच्या वेळेला, सामायिकच्या वेळेला वर्णाचे 5 पर्याय आहेत, ते बघण्याचा प्रयत्न करून ते जाणून ध्यान झालं म्हटलं तर विपरीत आहे. स्पर्शाचे 8 भेद आहेत, ते 8 भेदसुद्धा तुम्हाला ध्यानाच्या वेळेला जाणवीत येणार नाहीत. गंधाचे 2 भेद आणि रसाचे 5 भेद, हे परपुद्गलाच्या 4 गुणाच्या 20 पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाला तुम्ही पाहून मला आत्म्याचं, शुद्ध आत्म्याचं ध्यान म्हटलं तर चुकलं. महाराजांनी पहिलं ध्यान शिबिर घेतलं होतं. कुठे घेतलं होतं? तावरगावला. मग तळाला काय तर 20, 25, 30 काय तर लोक होते. मग महाराजांनी प्रत्येकांचं झाल्यानंतर तुमच्या ध्यानाचा अनुभव काय आहे? एखाद्याने सांगितलं, मी ध्यानाला बसलो, पण मला 8 दिवस दाढी करण्याचे भाव झाले नाहीत, म्हणून मला आनंद आहे. एकाने सांगितलं.
जे तुमचा उपयोग कुठं आहे? दाढीच्या केसाला. आणि मला म्हणून आनंद झाला. एक जण म्हटले महाराज मी ध्यानाला बसल्यानंतर रोमांच खडे झाले. एक केस. आता तुमचा उपयोग कुठं आहे आणि तुम्ही सांगता काय? त्याचे अनेक प्रकारे. पण पहिल्यांदाच बसले ते कोणाला माहीत नाही. मग महाराज म्हणले ती क्रिया आपोआप होईल. तुम्हाला रोमांचकडे होतील, दाढी करण्याचे, शरीराकडे लक्ष जाणार नाही. पण हे झालं म्हणून ध्यान झालं असं नाही. तुम्ही ध्यानाचा प्रयत्न करू लागला त्याच्यामुळे तुम्हाला ही शरीरामध्ये क्रिया घडली नाही असं नाही. पण त्याला तुम्ही ध्यान मानू नका. एखादा व्यक्ती एखादा चालला, मी ध्यानाला बसलो आणि माझ्या कंठातून गोड काहीतरी पदार्थ झरला म्हणून मला आत्म्याचं ध्यान झालं. जे अशा स्पर्श, रस, गंध, वर्ण, गुण आणि त्यांच्या ज्या पर्याय आहेत त्या पर्यायाची परिणती अशी काहीतरी होते आणि त्याच्यामुळे मला ध्यान झालं तर हे चुकीचं आहे. म्हणून आचार्य सांगतात तुम्हाला ध्यानामध्ये काहीही पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही, काहीही स्पर्श करायचा नाही, गंध नाही आणि आकार नाही, शब्द नाही. हे पहिले निश्चित करा. ज्ञानामध्ये श्रद्धेमध्ये निश्चित करा. मग काय जीव आहे, आत्मा आहे तर अमूर्तिक आहे. अमूर्तिक म्हटलं की हे सगळे आपोआप त्या ठिकाणी संपले. आकाशाला कोणता रंग असतो सुदर्शनजी? आकाशाला कोणता रंग आहे? आकाशाला रंग आहे का? वरती पाहिलं तर आपल्याला आकाश दिसतं का नाही? कोणता रंग आकाशाला? आकाशाला कोणता रंग आहे? नाही. पण लोक हे आकाश निळं आहे, पांढरं आहे. मग ते वरती जे तुम्हाला निळं पांढरा दिसतं ते आकाश नाही. कारण नाही, जे जे तुम्हाला डोळ्याने दिसतं ते पुद्गल आहे. हे निळं आपण डोकं रमतात, निळं आकाश पांढरा आहे ते आकाश नाही. एक पुद्गल द्रव्याच्या स्कंदाची होणारी ती पर्याय आहे. आकाश नरकामध्ये आहे का नाही? आहे. मग ज्याला प्रवेशिका येते, प्रवेशिकामध्ये नामकर्माच्या 93 प्रकृतीमध्ये विहायोग गती नामकर्म एक येतं. मग त्या विहायोग गती नामकर्माची व्याख्या काय केली? आकाशाच्या प्रदेशामध्ये गमन करणे ही तिची व्याख्या केली. मग काही लोकांनी काय केलं? आकाशाच्या प्रदेशामध्ये गमन करणे, पक्षी आकाशात वरती उडतात, आपण मनुष्य जमिनीवर चालतो, त्याला त्यांनी काय म्हणलं? या गतीचं कार्य मानलं. मग नरकात आणि देवात मानलं नाही. आता देव जातात का नाही? येतात जातात, त्यांच्या स्वर्गात इकडे तिकडे फिरतात का नाही? मग विहायोगती नामकर्म जीवाचं आहे. पण ते गमन करत असताना तिथे सुद्धा आकाशद्रव्य आहे. आकाशद्रव्याच्या जेवढ्या भागामध्ये धर्म अधर्म द्रव्य व्यापून आहे त्याला लोकाकाश ही संज्ञा प्राप्त झाले. जे विहायगतीचा अर्थ तुम्ही काही लोकांनी केलं, पक्षी आकाशामध्ये उडतात त्यांनाच विहायगती आहे आणि तुम्हाला आम्हाला नाही, चालत नाही. चारी गतीमधले जे जे जीव गमन करतील 2 इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंत त्यांचं गमन आकाशाच्या प्रदेशामध्येच होणार आहे. पण लोकांनी सर्वथा तिरेंच्या गतीसाठी लावला. आकाशामध्ये पक्षी उडतात त्यांनासाठी विहायगती नामकर्म लावा. मग त्यांना शास्त्राचा आधार दिला तर ते मान्य करायला तयार नाही. नाहीतर ना ठीक आहे, आपलं कार्य आहे, वाटलं, ग्रंथात मिळालं,
आधार सांगितला. नाही म्हणले आम्हाला पहिल्यापासून असं शिकवलं, आम्ही वाचलं, आम्हाला तेच मान्य. ठीक आहे, तुमची श्रद्धा तुमचं ज्ञान तुमच्यापाशी राहू दे. आगम सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर आपण कुणाला बदलू शकत नाही. म्हणून ध्यानामध्ये हे काहीही नाही हे पहिले निश्चित करा. आणि मी अमूर्तिक आहे, दर्शन ज्ञान चारित्र सुख वीर्य अस्तित्वादी अमूर्तिक द्रव्याच्या अमूर्तिक गुणाच्या अमूर्तिक पर्यायाने सहित मी आत्मा आहे हे ज्ञानामध्ये निर्णय करावा लागेल. श्रद्धेमध्ये श्रद्धान करावं लागेल. मग ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे अशा अस्पर्श रसगंध वर्णाला अमूर्तिक आत्म्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. काय करायचं आहे? विचार करायचा आहे, पाहायचं काही नाही. कधी आचार्य म्हणतात सामायिकमध्ये आत्मा जाणीवीत आला, दिसला. दिसल्याचा अर्थ जाणीव घ्यायचा त्याने. दिसण्याचा अर्थ काही दिसणारी वस्तू त्या ठिकाणी नाही. म्हणून आपण जी अनेक कल्पना करून सामायिकला ध्यानाला बसतो किंवा अन्य मतावलंबीमध्ये जे ध्यानाची कल्पना केलेली आहे त्या कल्पनेने घेऊन तुम्ही बसला तर ध्यान होणार नाही. एक, आणि जरी समजा ध्यान झालं त्या विषयाला लक्ष करून तर कारण तेवढ्या काळापर्यंत लेश्या आणि कषायाची मंदता झालेली आहे. आणि त्या लेश्या आणि कषायाच्या मंदतेला आपण ध्यान मानून बसू. जी हे सगळे सूत्र गाथा आपला आत्म्याचा स्वभाव काय आहे काय नाही हे जाणून निर्णय श्रद्धान करून अशा आत्म्याला ज्ञानाच्या द्वारे विचार करायचा आहे. काय करायचं आहे? दर्शन तुम्ही ते बसला, तुमच्या मुलाचा विचार केला. मुलाचा विचार केल्यानंतर काय झालं? मुलगा तुमच्या ज्ञानात आला का? का तुम्ही मुलापाशी गेला का? मुलगा आपल्या ज्ञानात आला नाही आणि आपण मुलापाशी गेलो नाही. मग आपल्या मुलाला लक्ष करून ज्ञानामध्ये त्याचा जो विचार झाला त्याचं नाव मुलाचं ध्यान. आणि मुलाचं चित्र दिसलं ती आठवण आहे. काय म्हणजे इथे पहिले निर्णय करा, जो जो विचार ते ध्यान आहे. नियमाने सामान्य जो जो विचार आहे ते ध्यान आहे. विचाराला सोडून ध्यान वेगळं नाहीच. ध्यानामध्ये निर्विचार कधी होत नाही. जे जे विचार आहे ते ध्यान आहे आणि ध्यानामध्ये निर्विचार कधी होत नाही. आणि तुम्ही ध्यानामध्ये निर्विचार झाला तर तुम्ही जड झाला समजा. जी क्षण मात्र सुद्धा ज्ञानाचं कार्य संपलं तर आपण त्या ठिकाणी काय होऊ शकतो? जड होऊ शकतो. म्हणून जो जो विचार ते ध्यान हे पहिले निर्णय करा सामान्य. मग त्या विचाराचे दोन भेद होणार. काय होणार? विचाराचे दोन भेद होतात, अशुभ आणि शुभ. त्यालाच उमास्वामी आचार्यांनी 9व्या अध्यायामध्ये प्रशस्त ध्यान आणि अप्रशस्त ध्यान, प्रशस्त आणि अप्रशस्त असे तिथे आचार्यांनी दोन भेद केले. आर्त रौद्र ध्यानाला अप्रशस्त म्हटलं, धर्म आणि शुक्ल ध्यानाला प्रशस्त म्हटलं. म्हणजे तिथेही विचार आहेत. जे ध्यानामध्ये
विचाराने रहित व्हायचं नाही हे निर्णय करा. ध्यानामध्ये विचार म्हणजे पदार्थाचा निर्णय असणार आहेच. मग अप्रशस्त म्हणजे 5 इंद्रिय आणि मन यांच्या विषयाला लक्ष करून विचार झालेला अप्रशस्त. 5 इंद्रिय आणि मन यांच्या विषयाला लक्ष करून झालेला विचार अप्रशस्त. देव, गुरु, शास्त्र यांना लक्ष करून झालेला विचार प्रशस्त. आणि स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून झालेला विचार उत्कृष्ट प्रशस्त भाव, शुद्ध भाव. म्हणजे मग आपण सामायिकला बसल्यानंतर हे नाहीत माझ्या स्वभावात आत्ता, मग अशा स्वभावरूप आत्म्याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याचं नाव ध्यान आहे. म्हणून ते सिद्ध परमात्मा द्रव्यदृष्टीने पर्यायदृष्टीने निरंजन आहे. आणि मी द्रव्यदृष्टीने निरंजन आत्ता माझ्यापाशी हा स्वभाव आहे. एक सांगितलं, जिसके क्रोध नहीं है, मोह नहीं है, मद नहीं है, जिसके माया नहीं है, मान नहीं है, जिसके स्थान नहीं है, जिसके ध्यान नहीं है, हे जीव उसे ही निरंजन जानो. वरती साईडला स्पर्श रस गंध वर्ण नाही, मग एक स्थूल रूपाने जे अनुत्तरित असद्भूत व्यवहाराने स्पर्श रस गंध वर्ण तुमच्यामध्ये नाही, हे त्या नयाचा अभाव केला आणि अभेदवृत्ती तुम्हाला दाखवली. अस्पर्श रस गंध वर्णातून संपूर्ण द्रव्य दाखवलं, अभेदवृत्ती. आणि हे पुद्गलाचे अनुत्तरित हे नाही तुमच्यामध्ये, हे तुम्हाला सांगितलं जात नाही. आता इथे काय घेणार आहे आपल्यामध्ये 7 नंबर चार्टमध्ये ट ठ ड ट आणि ठ ठ ठ ठशाचा. ते धनश्री बाबी सांगितले नुसतं ट ठ बोलू नका, ड डब्याचा, ठ ठशाचा आणि ड डब्याचा तो कॉलम. क्रोध, मान, माया, लोभ हे काय आहे? भाव कर्म जीवाच्या त्रिकालवरती स्वभावात नाही. म्हणून सिद्धामध्ये यांचा सर्वथा पर्याय दृष्टीने अभाव आहे. मग या क्रोध, मान, मायाचे स्थान नाहीत. काय? याचे प्रत्येकाचे लोक प्रमाण असंख्यात परिणामाचे स्थान आहेत. तेही आत्ता सिद्धामध्ये पर्यायामध्ये नाहीत. आणि ध्यानाचे ध्यान पण नाही. काय म्हणलं? ध्यान पण नाही. आता ध्यान पण नाही म्हटलं तर कळेल का? हा, मग ध्यानाची व्याख्या काय करायचं आपण? सामान्य रूपाने ध्यान कशाला म्हणलं जातं? आता आपण 1-2 व्याख्या पाहिल्या. आणि दुसरं काय सांगितलं जातं की आपला ज्ञान उपयोग अन्य अनेक विषयावरती परिभ्रमण करीत होता, तिकडून उपयोग हटून आपल्या आत्म्याकडे उपयोग लावला. त्याचं नाव ध्यान. म्हणजे इथे काय झालं? ध्यानाच्या वेळेला बाहेर उपयोग होता 5 इंद्रिय मनाच्या विषयाकडे, त्याला तिकडून आपल्या आत्म्याला जाणण्याचा जो परिणाम, त्याचं नाव ध्यान आहे. मग असं ध्यान सिद्ध भगवानपाशी आहे का? म्हणून ध्यान नाही. काय करायचं? पण तुम्हाला मागं सांगितलं होतं 196-97 नंबर गाथा आपण प्रवचनचार पाहिल्या होत्या. आणि तुम्हाला सांगितलं होतं घरी वाचा. आम्ही वाचण्यापासून वाचलो पंडितजी. काय?
गाथा वाचण्यापासून वाचलो. मी वाचा म्हणलं तर आम्ही वाचलो. काल पंडित ना जितेंद्र वाचा, आम्ही वाचलो. कशापासून वाचलो? गाथा वाचण्यापासून वाचलो. तुम्ही वाचा म्हणला, मला फार चांगलं झालं म्हणणार आम्ही. तसं तिथे सांगितलं की अरहंत सिद्ध परमात्मा बाहेरच्या विषयाला जाणत नाही, ते बुद्धिपूर्वक तिकडे लक्ष नाही, आणि तिकडून ज्ञान पर्याय काढून आपल्या कारण परमात्म्याचा विचार करायचा आहे असं त्या ठिकाणी ध्यान नाही. म्हणून तिथे काय झालं, जिसके ध्यान भी नाही आहे, मला आता सामायिक करायचा, ध्यान करायचा विकल्प आहे का? नाही. मग 16 प्रकारचे जे ध्यान आहेत, अर्थ ध्यान, रौद्र ध्यान, धर्मध्यान, शुक्ल ध्यान, आणि शुक्ल ध्यानाचे जे 4 भेद आहेत, मग शुक्ल ध्यानाच्या 4 भेदापैकी कोणचं शुक्ल ध्यान सिद्धामध्ये आहे? नाही. म्हणून ध्यान नाही. काय सांगितलं? म्हणजे याचा अर्थ काय झाला? ध्यान जे आहे ते ध्यान नष्ट होणारं आहे एक. आणि ध्यान 14व्या गुणस्थानापर्यंत ध्यान असतं. 14व्या गुणस्थानानंतर ध्यान संपलेलं आहे. ध्यान संपलेलं आहे, पण ध्यानस्थ अवस्था नष्ट झाली नाही. मग ध्यानाचं लक्षण काय केलं? एकाग्र चिंता निरोध. मग एक आग्रह म्हणजे आपला स्वतःचा शुद्ध आत्मा, त्यांच्या केवळ ज्ञानाचा विषय आहे का नाही, या अपेक्षेने ध्यान आहे. एक आग्रह म्हणजे स्वतःचा शुद्ध आत्मा हा केवळ ज्ञानाचा विषय आहे. म्हणून अरहंत सिद्ध ध्यानस्थ आहेत, ध्यान नाही. कारण का? जोपर्यंत ध्यान आहे तोपर्यंत ध्यानाचं फळ मिळत नाही. जोपर्यंत ध्यान आहे तोपर्यंत ध्यानाचं फळ मिळत नाही, आणि ध्यानाचं फळ मिळाल्यानंतर ध्यान राहत नाही. आपण चढले जाल, काल तुम्ही इथे 6 वाजता गाडीतून निघाला, मार्गावरती होता, ध्यान चाललं होतं, कुंतरिगिरीला जायचं, आपल्याला लवकर पूजेला बसायचं आहे, हे ध्यान चाललं होतं. कुंतलिगिरीला उतरला, किंवा कोण वरती गेलं किंवा डायरेक्ट तो जाऊन तिथे बसला पूजेला, मग तुम्ही त्या ठिकाणी पूजेला हॉलमध्ये जाऊन बसला, तेव्हा आता विचार आहे का? नाही. मला आता जायचं जाऊन बसायचं आहे, नाही. मग ज्यावेळेला तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसला त्यावेळेला विचार नाही, आणि रस्त्यामध्ये होता त्यावेळेला हॉलमध्ये नव्हता. दोन्ही एका वेळेला असत नाहीत. मग तसं दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ आहे, दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ आणि 4थ्या शुक्ल ध्यानाचं फळ काय मिळतं? दुसऱ्या आणि 4थ्या शुक्ल ध्यानाचं फळ काय आहे? आणि फळ विचारलं. फळ दुसऱ्या 4थ्या शुक्ल ध्यानाचं फळ काय मिळालं? मग दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ केवळ ज्ञानाची उत्पत्ती. 12व्या गुणस्थानात दुसरं शुक्ल ध्यान होतं. मग दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ केवळ ज्ञानाची उत्पत्ती. तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ काही नाही.
पहिल्या शुक्ल ध्यानाचं फळ नाही, दुसऱ्या शुक्ल ध्यानाचं फळ केवळ ज्ञानाची उत्पत्ती, तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं काही फळ नाही, चौथ्या शुक्ल ध्यानाचं फळ मोक्ष आहे. विप्रत क्रिया निर्वर्तनी. मग जे राहिलेली योगाची क्रिया होती त्या योगाच्या क्रियेचा अभाव झाला. हे चौथं शुक्ल ध्यान. आणि चौथ्या शुक्ल ध्यानाचा अभाव होतो तेव्हा निर्वाणाची प्राप्ती होते. म्हणून ध्यान नाही. हे जे भेद आहेत तुमचे 16 प्रकारचे हे कोणतेही नाही. आणि 16 प्रकारचे जे ध्यान होतात ते शरीराच्या सद्भावातच होतात. शरीराच्या अभावाने 16 प्रकारचे ध्यान होत नाहीत. हा सिद्धांत आहे. मन कोणी म्हणेल श्रेणी आरूढ असताना ध्यान करत होते, ध्यानस्थ होते, आणि आता तुम्ही मोक्ष मिळाल तर ध्यान नाही म्हटलं तर म्हटलं ते आत्म्यामध्ये स्थित आहे म्हणून ते ध्यानस्थच आहेत, त्यांना ध्यान करावं लागत नाही. मग या अपेक्षेने त्यांना की ध्यान पण जिथे नाही, ध्यानाचा विकल्प नाही पण ध्यान आहे, ध्यानाचा विकल्प नाही पण जाणण्याची, ज्ञानाची, ध्यानाची परिणती, आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणण्याची परिणती तिथे आहे. म्हणून असे त्या ठिकाणी काय आहे, मग त्या सिद्धामध्ये ते कुठे ठ ठ ठशामध्ये ड ड डब्बा नाही. ड ड डब्बा ठ ठ ठशामध्ये नाही. जे पूर्ण शुद्ध निश्चय नयामध्ये, सिद्धामध्ये हे क्रोधादी परिणाम नाही. जे कुठे कोण नाही, म्हणजे पर्यायामध्ये त्यांच्या ते त्या ठिकाणी नाही. तसं आपल्या पर्यायामध्ये हे आहेत ड, पण परमशुद्ध निश्चयाने ग मध्ये आत्तासुद्धा माझ्या स्वभावात ते नाहीत. सिद्धाच्या पर्यायामध्ये नाही, द्रव्यामध्ये नाही, तसं माझ्या आत्ता द्रव्यामध्ये, स्वभावामध्ये नाही. पर्यायामध्ये असलं तरी तो माझा स्वभाव नाही, तो मी नव्हेच. कावनाचं तो मी नव्हेच हे शिका. म्हणजे जे आपलं शाश्वत स्वरूप आहे त्याला श्रद्धान करा. पुढे सांगलं, जिसके पुण्य नहीं है, पाप नहीं है, हर्ष नहीं है, विषाद नहीं है, जिसके एक भी दोष नहीं है, वह निरंजन भाव है. मग पुण्य आणि पाप, जोपर्यंत पुण्य आणि पाप भाव आहे तोपर्यंत संसार आहे. आणि पुण्य पापाचा नाश झाला, मग पुण्याला ठेवून मोक्ष होईल का नाही? पुण्याला ठेवून मोक्ष होणार नाही. पुण्याशिवाय मोक्ष होईल का? नाही. व्यवहाराने पुण्याशिवाय मोक्ष होणार नाही. का म्हणलं जातं? पुण्यात्मा जीवच मोक्षाला जातात, पापात्मा जीव मोक्षाला जात नाही. बरोबर. मग 14व्या गुणस्थानापर्यंत जीव पुण्यात्मा होते का नाही? 14व्या गुणस्थानापर्यंत जीव पुण्यात्मा होते. परमऔदारिक शरीर 14व्या गुणस्थानात होतं, पुण्याचं कार्य आहे. 13व्या गुणस्थानामध्ये समोचरण आदी विभूती होती, आकाशामध्ये अंतर्गमन करत होते, दिव्यधुनी फिरत होती. हे पुण्यात्मा आहेत. पुण्याचा बंध पण आहे, नवीन
सत्तेमध्ये पुण्य आहे. इकडून पाहिलं तर पुण्यात्मा आहेत. आणि 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला 4थ्या शुक्ल ध्यानाच्या द्वारे पुण्याचा नाश करून मोक्ष होतो. म्हणून पुण्य ठेवून कधीही मोक्षाची प्राप्ती होत नाही. म्हणून सिद्ध भगवान वर्तमानमध्ये पापी तर नाहीतच, पण पुण्यात्मा पण नाहीत. त्यांना बिचारे म्हणू नका. आहे बिचारांपाशी पुण्य पण नाही. जी पुण्यही संपलेलं आहे. म्हणून त्यांच्यावरती पाप तर पहिलेच गेलं. मुनी अवस्था धारण केल्यानंतर 13व्या गुणस्थानात योग निरोध केला, समोषणचं पुण्य सोडलं. पण परम अवधारिक शरीर सोडता येत नाही. ती 14व्या गुणस्थानामध्ये पुण्यसुद्धा नाश केल्यानंतर मोक्ष मिळतो. आणि आपल्याला पुण्य ठेवून मोक्ष पाहिजे. काल काय सांगितलं पंडितजीने, मोक्षामध्ये 5 इंद्रियाचे सगळे विषय असेल तर आम्हाला मोक्ष पाहिजे. नाही काहीच विषय नसेल तर आम्हाला मोक्ष नको. जे पंचेंद्रियाच्या विषयाची जशी ते पूर्ण उपलब्धी आहे पुण्याच्या उदयाने, तसं तिथे पूर्ण असेल तर आम्हाला मोक्ष मान्य आहे. आणि ते पंचेंद्रियाच्या विषयाची सामुग्री काहीही नाही असा मोक्ष आम्हाला नको. आचार्य असा मोक्ष नको तर संसारात राहावा. पण तिथे पुण्य पण नाही. हर्ष सुख आहे का 5 इंद्रियाच्या विषयाप्रमाणे? हर्ष पण नाही, दुःख पण नाही, आणि एकही दोष नाहीत. म्हणून पर्याय दृष्टीने ते सिद्ध परमात्मा निरंजन आहेत. मग तसं आपल्यामध्ये काय डच्या अपेक्षेने, डब्याच्या अपेक्षेने पुण्य पाप माझ्यामध्ये नाही, हर्ष विषाद माझ्यामध्ये नाही, हे दोष माझ्या आत्म्यामध्ये नाहीत. म्हणून मी आत्ता निश्चय दृष्टीने निरंजन, अभिवृत्तीचा शुद्ध आत्मा आत्ता निरंजन आहे हे विचार करा. आणि अशा आत्म्याला जे जाणतात ते पर्यायामध्ये एकदेश निरंजन अवस्थेला, सम्यक दर्शनाला एकदेश शुद्ध अवस्थेला प्राप्त होतात. आणि तेच जीव भावी काळामध्ये अर्यंत सिद्ध झाल्यानंतर पूर्ण निरंजन अवस्थेला प्राप्त होतात. जे भावी नैगम्याने माझी ही अवस्था आहे, एवंभूत ज्ञाने त्या सिद्धांत स्वरूप आहे, आणि द्रव्य दृष्टीने माझा आत्ता असा स्वभाव निष्कषाय स्वरूप आहे, किंवा यथाख्यात चारित्र्य माझ्या आत्म्याचा स्वभाव आहे, हे आपणाला याच्यातून निर्णय करायचा आहे. टीकार्थ, जिस भगवान के काला, लाल, पीला, नील स्वरूप 5 प्रकार के वर्ण नहीं है. सुगंध दुर्गंध 2 प्रकार के गंध नहीं है. मधुर आम्ल खट्टा तिक्त कटु कषाय रूप, कषाय क्षार रूप 5 रस नहीं है. जिसके भाषा अभाषा शब्द नहीं है. शब्दाचे किती भेद केले हैं? मुख्य रूपाने दीपा. शब्दाचे मुख्य भेद किती आहेत? शब्दाचे मुख्य बोध कोणते? अक्षरात्मक, अनक्षरात्मक. त्याला भाषा अभाषा म्हणा किंवा अक्षरात्मक तुम्ही अनक्षरात्मक म्हणतो. मग अभाषा कोणत्या जीवापाशी असते आणि भाषा कोणत्या जीवापाशी असते?
दोन इंद्रियापासून सगळे जीव कसे आहेत? भाषात्मक आहे. अरेंचाची दिव्यध्वनी भाषा का अभाषा? अक्षरात का अनक्षरात्मक? अनक्षरात्मक. जिनकी ध्वनि है ओंकार रूप, भाषा का अभाषा है? जिनकी ध्वनि ओंकार, एका भाषा का अभाषा? म्हटलं जिनकी ध्वनी ओंकारो, या अपेक्षेने भाषात्मक आहे. ती आपल्या कानापाशी येते, ऐकतो, ज्ञान होतं की नाही, या अपेक्षेने भाषात्मक आहे. ओम एक शब्द निघतो फक्त, या अपेक्षेने त्याला भाषात्मक म्हटलं. पण त्या शब्दातून जोडून असे होत नाहीत. आई ग गवगड गवताचा असं नाही. म्हणून ती कशी आहे? अभाषात्मक आहे, अनाक्षरात्मक आहे. ओंकार आहे म्हणून भाषात्मक, पण अन्य भाषासारखी नाही म्हणून अनाक्षरात्मक आहे, अभाषात्मक आहे. मग त्यामध्ये दोन इंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञी जीवांची भाषा, भाषा का अभाषामय आहे? भाषामय आहे. आणि पंचेंद्रिय संज्ञी जीवाची भाषा, आणि दोन इंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञीपर्यंतची भाषा का अभाषा? भाषात्मक आहे. बरोबर. गाय एका ठिकाणी उभारून वरडत आहे, हंबा हंबा करून काय ओरडत आहे. तुम्हाला समजतं का नाही काय बोलते ते? समजतं का? कशी आहे? भाषात्मक का अभाषात्मक? तुम्हाला समजली का? मग तुमच्या अपेक्षेने, आणि ती वरडते त्यार्थी कुणाला समजते? तिच्या बछड्याला समजते. बछड्याच्या अपेक्षेने भाषात्मक आहे. तुमच्या अपेक्षेने चिमणे वरड एका ठिकाणी बसून चिवचिव वरडतात. आपण त्याला हाकलून देतो, पण त्याचीच भाषा समोरल्या, या अपेक्षेने दोन इंद्रियापासून येत्या भाषा त्याची, त्यांच्या अपेक्षेने भाषाने आपल्याला समजत म्हणून अभाषा. मुंग्याची रांग बघतो की नाही आपण कधी जाताना? मुंग्या निघाल्या की एकमेकाला भेटतात, एकमेकाला तोंड लावतात आणि पुढे जातात. बोलतात की नाही? भाषा आहे. तुम्हाला कानानंच ऐकली पाहिजे. बोलतात ते एकमेकाला, त्यांनाच समजतं ते, पण आम्हाला समजत नाही. पण आपल्या अपेक्षेने अभाषाने, त्यांच्या अपेक्षेने ती भाषात्मक आहे. ते मग तसं सिद्धामध्ये असं काही आहे का? त्यांच्यामध्ये नाही. भाषा पण नाही, अभाषा पण नाही. पुढं अथवा सचित्त अचित्त मिश्र रूप कोई शब्द नहीं है आणि 7 स्वर नाही आहे. मग भाषा कशी आहे? सचित्त, अचित्त आणि मिश्र, 3 प्रकारची भाषा. तुम्हाला तत्त्वसूत्रामध्ये द्रव्यसंग्रहामध्ये पुद्गलाचं वर्णन येताना हे भाषेचे भेद केले. सचित्त भाषा कोणाला म्हणायचं? अचित्त भाषा कोणाला? मिश्र कोणाला म्हणायचं? मिश्र अचित्त भाषा सांगा. अचित्त भाषा, अचित्त भाषाचं एक उदाहरण द्या आम्हाला तुम्ही. अचित्त भाषेचं उदाहरण काय? अचित्त भाषेचं उदाहरण एखादं द्या. तुम्हाला परिचित आहेत सगळे, दररोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला ते अचित्त भाषा
ऐकायला येते, तुमच्या हातातून ते कार्य होतं. स्वयंपाक करताना का काही भांडं घेताना एक भांडं हातातून पडलं, ते कुठं पडतं? काय होतं तिथे? अचित्त भाषा. पुद्गलाचा पुद्गलावरती घात झाला, टाळे वाजवले. आता इथे जीव आणि पुद्गल आहे, दोघांची आहे. आकाशामध्ये ढग एकमेकांना गरगडत करतात, तर ती अचित्त भाषा. पुद्गल आहे की नाही? आकाशातले ढग, भांडं खाली पडलं, एक धोंडा दुसऱ्यावरती आदळला. मग हे काय झालं? दोन अचित्त वस्तूचं घर्षण झालं आणि तिथून काय निघालं? आवाज. मग तो आवाज काय आहे? आवाज काय मंगल? अचित्त भाषा. भाषा म्हणजे एक पात्र हातातून सुटून खाली पडलं, जमिनीचा आणि त्या पात्राच्या संयोगामध्ये तिथे असणाऱ्या भाषावरणात शब्दरूपाने परिणत झाल्या. शब्द कोण परिणत झाला? भांडे शब्द नाहीत. भांडे पडले खाली, किंवा एखादा गलास काच मोठा असेल ते खाली पडला, खळ्ळ करून आवाज येतो की नाही? मग काच फुटलं, जमिनीचा आवाज झाला, पण खळ्ळ करून जो आवाज आला तो या दोन अचेतनातून, संबंधातून भाषा वर्णना शब्दरूपाने परिणत झाले. हे सिद्धांत. या दोघांच्या संबंधामध्ये उत्पन्न झालेले जे शब्द, ती भाषा वर्णाची परिणती आहे. सगळे जेवढे तुम्हाला आवाज कर्णेंद्रियाच्या विषय होतात ते सर्व भाषा वर्गणाच्या पर्याय आहेत. म्हणून ते दोन अचेतनमध्ये घेतलं. ते अचेतनातून जे शब्द उत्पन्न झाले ते अचित्त म्हटले गेले शब्द. भांडण करताना एकमेकाला बोलतो, जीव आणि पुद्गल दोघांच्या संयोगामध्ये झाले, त्या ठिकाणी मित्र म्हटले गेले. मग अशा प्रकारे त्या शब्दाचे भेदगा. संगीताच्या अपेक्षेने पाहिलं तर अमृता किती सांगणार? तुमच्या मुलीला शिकवायला किती स्वर आहेत? 7 स्वर आहेत. मग त्या अपेक्षेने मुख्य 7 स्वर आणि एकेका स्वराचे त्याचे भेद प्रभेद केला तर भेद प्रभेद पुष्कळ आहे. भगवंताच्या समोषणमध्ये किती प्रकारचे ध्वनी शब्द आहेत? भगवंताची दिव्यध्वनी किती शब्दामध्ये? वाद्य नाही, शब्द. 7 ते 18 भाषा, 18 महाभाषा आणि 700 लघुभाषा. मग 700 18 भाषा, आपण लोअर 18 पगड जातीची भाषा, जी या अपेक्षेने जर पाहिलं तर काय झालं? अनेक प्रकारचे त्याचे भेद प्रभेद आहेत. नरकातल्या बोलणारे नारकीची भाषा, स्वर्गातल्या देवांची भाषा. मग हे सगळे काय आहे? अशा प्रकारे एवढे जे स्वर आहेत ते स्वर तुम्हाला ध्यानामध्ये काही बघत बसायचं नाही. हे सगळे तुम्हाला काय सांगाले? त्या सिद्धामध्ये नाही. कसं तुमच्या आत्म्याच्या स्वभावातसुद्धा हे नाहीत. आणि अशाने रहित आत्म्याचं ध्यान सामायिक तुम्हाला करायचं आहे. पुढे सांगितलं, शीत उष्ण स्निग्ध वृक्ष गुरु लघु मृदू कठीण 8 प्रकारचे स्पर्श नाही आहे. मग जर 8 प्रकारचे स्पर्श नाही तर या 8 प्रकारच्या स्पर्शामध्ये काय आहे? तर स्कंदाचे किती पर्याय दाखवा सांगा मला. या 8मध्ये स्कंदाचे कोणकोणते दाखवले?
लघु, गुरु, मृदू, कठीण एक आहेत स्कंदामध्ये दिसून येतात मुख्य रूपाने. आणि स्पर्श, रस, गंध, शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष परमाणूमध्ये असतात नाही. एक पुद्गल परमाणूमध्ये 5 गुणाच्या किती पर्याय असतात? एका पुद्गल परमाणूमध्ये 4 गुणाच्या किती पर्याय असतात? 5 पर्याय असतात. गंधाची 1, रसाची 1, वर्णाची 1 आणि स्पर्शाच्या 2. या 8मध्ये कोणत्या 2 असणार आहेत? स्निग्ध किंवा वृक्षापैकी 1 आणि दुसरं शीत आणि उष्ण यापैकी 1. म्हणजे एक पुद्गल परमाणूमध्ये 4 गुणाच्या 5 पर्याय असतात. पण त्या एक पुद्गल परमाणूमधले स्पर्श रस गुणाचे पर्याय आपल्या इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही. आणि एक अपेक्षेने हे आपल्याला जे 8 पर्याय जाणवेत येतात ते स्थूल रूपाने स्कंदामध्येच आहेत. काय मग स्कंदामध्येच दिसून येतात. म्हणून याच्यात कथनचित हे 4 काय केले, स्कंदामध्ये घेतले आणि कधी 4 परमाणू द्रव्यामध्ये पण घेतलं, असे 2 विभागणे केले. आणि काही ठिकाणी सामान्य रूपाने हे तुम्हाला 8 प्रकारचे भेद स्कंदामध्येच जाणवेत येतील. आणि हे स्पर्श, रस, गंध, वर्ण गुणाच्या 5 पर्याय अवधी मन पर्याय ज्ञानाचा विषय होऊ शकतो. केवळ ज्ञानाचा तर विषय होतोच, पण अवधी मन पर्याय ज्ञानी जीव पुद्गल द्रव्याच्या एक परमाणूला जाणतात का नाही? मंगल जाणतात. एक परमाणूमध्ये स्पर्श 2 पर्याय, रस, गंध, वर्ण 3. एक पुद्गल परमाणूमध्ये 4 गुणाच्या 5 पर्यायापैकी स्पर्श गुणाचे किंवा वर्ण गुणाच्या किती अविभाग प्रतिच्छेदांचा समूह प्रगट आहे? एक पुद्गल परमाणूमध्ये अवधी मन पर्याय ज्ञानी त्या एक पुद्गल परमाणूमध्ये वर्ण गुणाच्या अविभाग प्रतिच्छेदाची शक्ती किती प्रगट आहे ते अवधी मन पर्याय ज्ञानी जाणतात. पण इंद्रिय ज्ञानाचा विषय मग अवधी मन पर्याय ज्ञानीला एक परमाणूमध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण गुणाचे अविभाग प्रतिच्छेद का जाणले जातात? आहेत म्हणून जाणले जातात. आणि अवधी मन पर्याय ज्ञानाचं लक्षण काय, विषय का सांगितला? रूपी शो अवधे हे बरोबर. म्हणजे अवधी ज्ञान, मन पर्याय ज्ञान इंद्रिय मनाचं अवलंबन न घेता आत्मिक शक्तीने जाणत असेल तरी त्याचा विषय रूपीच आहे. मग एक परमाणू सुद्धा त्याचा विषय होतो. मग रूपी शिव अवधी. दुसरं सूत्र काय मन पर्यायासाठी? मग अवधी ज्ञानाने ज्या परमाणूच्या स्पर्श, रस, गंध, वर्णाच्या अविभाग प्रतिच्छेदांच्या शक्तीला जाणलं होतं त्याच परमाणूला त्याच्या अनंत भाग सूक्ष्म रूपाने जाणेल. म्हणजे एक परमाणूच्या अवधी ज्ञानाने जेवढं जाणलं समजा त्याच्यामध्ये 10 लाख वर्णगुणाच्या पर्यायाची अभिव्यक्ती आहे आणि अवधी ज्ञानाने 5 लाखच जाणले, 10 लाख आहेत. पण मन पर्याय ज्ञान अनेक त्याच्यापासून सूक्ष्म जाणतो. म्हणजे ही शक्ती अवधी मन पर्याय ज्ञानाच्याद्वारे जाणवित येतं. इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही आणि आत्म्याच्या अनुभवाच्या वेळेला सुद्धा हे तिथे नाहीत. म्हणून ध्यानासाठी हे सगळे काय करायचं नाही. थोडं वाचून थोडं पूर्ण करू. पण जन्म नाही, मरण नाही, मग असं हे सगळे काय स्वभावात नाहीत.
उसी चिदानंद शुद्ध स्वभाव परमात्मा की निरंजन संज्ञा है। अर्थात ऐसे परमात्मा का ही निरंजन देव कहते हैं। माझ्या पर्यावस्थेला जे पर्याय प्राप्त झाले ते सिद्ध परमात्मा निरंजन आहे। तसं आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला कारण परमात्मा पण द्रव्यदृष्टीने आत्ता निरंजन मी शुद्ध आहे हे विचार करा। डोळ्याचे ऑपरेशन केल्यावर निरंजन नाही, आपला आत्मा निरंजन, अशाचं ध्यान केलं तर पर्यायामध्ये निरंजन सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते। ओम हा एक स्वयं सिद्ध नित्य निरंजन स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे। स्पर्श रस गंध वर्ण शब्द आकार या सर्वांना जाणणारा एक ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे। हा मी अस्पर्श अरस अगंध अवर्ण अशब्द आकाराने रहित आहे। नित्य विशुद्ध ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार निज शुद्धात्म स्वरूप आहे। ज्ञाता मात्र अभेद एकाकार चैतन्य मात्र शुद्ध स्वरूप आहे। शांति शांति शांति। विसर्जन। नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवतानं। ओम विसर्जन। जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सोवाणी मातक नमो सदा देतो दो देव गजो अरहंत निता गुरुते ओम निर्ग्रह दया धर्म पालो तदा यही मुक्ति का फल। सिद्धांत शास्त्र की जय।
दिनवाणी माता की जय, 2400 भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेटी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3 करोड़ मुनिराज की जय, शुद्धात्मा आदिनाथ भगवान की जय, शुद्धात्मा तत्व की जय। नमस्तु नमस्तु।